सगळ्यात पहिल्यांदा भारतीय मुसलमान डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व्यक्ती आणि विचार, माननीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार, मुस्लिम समाजाचे जीवन, या चारही पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे राजे खान शाने दिवान असं काहीतरी चांगलं नाव आपलं पाहिजे होतं असं मला वाटलं. रुबाबदार नाव आहे, भारदस्त नाव आहे. संजय आवटे हे काही नाव आहे तरी चंद्रकुमार नलगे बरं आहे, पण इतकं छान नाव आणि अशा छान रुबाबदार नावाच्या माणसानं लिहिलेली ही चार महत्वाची पुस्तकं. या निमित्तानं पहिल्यांदाच आमची भेट झाली आणि माझ्या लक्षात आलं की खरं म्हणजे हा माणूस ज्या प्रकारचं काम करतो आहे ते काम सीमोल्लंघन करत राज्यभर आणि सगळीकडे पोहोचलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. ते 60 वर्षांचे झाले असं काही पटत नाही, पण ते म्हटले म्हणून मी पटवून घेतलं. मग मला कारण लक्षात आलं की शर्मिला सारखी मैत्रीण मिळणं. आमचे बराक ओबामा असं म्हणाले होते की बायको जेव्हा मैत्रीण होते तेव्हा तुम्ही निम्मी लढाई जिंकलेली असते. त्यामुळे शर्मिला सारखी मैत्रीण मिळणं आणि एवढ्या छान मेहुणे असल्यावर काय म्हणजे सोनिया आणि देखना जावई अशा सगळ्या कुटुंबियांच्या साक्षीनं त्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. तुमच्यासारख्या लेखकाची, तुमच्यासारख्या लेखकाच्या पुस्तकांची आम्हाला गरज आहे आणि फार महत्वाचं काम तुम्ही करत आहात. खरं म्हणजे सगळ्या प्राध्यापकांच्या मध्ये एका खोडकर विद्यार्थ्याला तुम्ही बसवलेला आहे. प्राध्यापकांच्या मध्ये बसलं की दडपण येतं. इकडे लेखक प्राध्यापक आहे चंद्रकुमार नलगे सर आहेत, प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे आहे, डॉक्टर गिरीश मोरे आहे, डॉक्टर रफिक सूरज आहेत आणि आमदार जरा खोडकर असल्यामुळे त्यांना जरा पलीकडे बसवले. अनिल मामाने हे फार उत्साही कार्यकर्ते आहेत आणि फार उत्साही माझे जुने मित्र आहेत. आजच्या कालखंडामध्ये भूमिका घेत काम करत राहणं आणि त्या भूमिकेवर ठाम असणं ही अतिशय अवघड आणि त्याच वेळी किंमत मोजावी लागेल अशा प्रकारची गोष्ट. अशी गोष्ट अनिल मामाने आणि त्यांची पण मैत्रीण असणारी शोभा हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून करतायत. आणि 10,000 पुस्तकं हा आकडा मी ऐकला आणि मी थक्कच झालो, कारण पुण्यातल्या आमच्या भल्या भल्या बड्या बड्या प्रकाशनांनी सुद्धा एवढा मोठा आकडा झालेला नसतो. मला जेव्हा त्यांनी सांगितलं अनिलने की पुस्तक प्रकाशन आहे शाहूस बारकला, तेव्हा मी त्याला तातडीने म्हटलं की वरच्या हॉलमध्ये आहे. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम इतका मोठा आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक तर असतील असं वाटत नाही. आमच्या पुण्यामध्ये तर अशा कार्यक्रमाला पत्रकारच जास्त असतात आणि लोक कमी असतात. नंतर बातमी बघून तुम्हाला लोकांना असं वाटतं की बापरे काय कार्यक्रम झाला असेल. आणि मोरेचा नंतर बघताही पुढे सांगत असतो काय बोललो मी, लोक वेडे झाले. अरे पण वेडे व्हायला लोक होते का पुढे? त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी लोक आहेत, श्रोते आहेत, याचा फार आनंद आहे. मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे आजच्या कालखंडामध्ये या चारही पुस्तकांचं औचित्य आणि महत्व हे विलक्षण आहे. आणि मगाशी मला वाटतं गिरीश मोरे सरांनी उल्लेख केला, अगदी त्याप्रमाणे ह्या चारही पुस्तकांमध्ये एक समान सूत्र आहे आणि हे सूत्र फार महत्वाचं आहे. नंदकुमार मोरे सर अध्यक्ष आहेत. मी त्यांच्याशी जरा संवाद साधत होतो. मी नेहमीच अध्यक्षांशी संपर्क जरा जास्त ठेवतो, कारण अध्यक्ष आपले असले की सरकार आपलं असतं. आणि पुन्हा कोणाला पात्र ठरवायचं कोणाला अपात्र ठरवायचं हाही अधिकार अध्यक्षांना असतो. आता अलीकडचे अध्यक्ष हे फार आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे ते सगळ्यांनाच पात्र ठरवतात हा मुद्दा वेगळा. पण अशा या कालखंडामध्ये या पुस्तकांच्या अनुषंगानं, पुस्तकांच्या निमित्तानं बोलणं आणि माझं एक दडपण त्यांनी हलकं केलं की तुम्ही काही अकॅडमिक बोलण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही प्राध्यापक नाही आहात हे मला माहिती आहे, असं त्यांनी अगोदर सांगितल्यामुळे माझी फारच बरी सोय झाली.
कारण अकॅडमिक अंगाने मांडणी करण्यापेक्षा सुद्धा, खरं म्हणजे मी स्वतः अकॅडमिशियन आहे, मला स्वतःला अकॅडमिक पद्धतीने मांडणी करायला आवडेल सुद्धा, आवडतं सुद्धा, पण तरीही मला असं वाटतं जो त्यांचा हेतू आहे की ते करण्यापेक्षा सुद्धा आज जे बोलणं आवश्यक आहे, आज जी मांडणी करणं आवश्यक आहे आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत ती मांडणी पोहोचणं आवश्यक आहे, अशा वेळी ही पुस्तकं येणं, या पुस्तकांचं औचित्य असणं आणि अशा वेळी बोलणं जास्त महत्वाचं. मला आठवतं एका पाकिस्तानी कवीची कविता आहे आणि ती कविता अशी आहे, हे मुद्दा मी सांगतो यासाठी कारण पाकिस्तानमध्ये कवी पण आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. एका पाकिस्तानी कवीची कविता आहे. त्या कवितेमध्ये तो कवी असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, लष्कर काय करत होतं. पाकिस्तान असल्यामुळे लष्कर जास्त महत्वाचं. माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, लष्कर काय करत होतं. तो पुढे असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, पोलीस काय करत होते. माझ्या शहरामध्ये दंगल उसळली, सरकारी अधिकारी काय करत होते. आणि पुढे तो असं म्हणतो, माझ्या शहरामध्ये लेखक कलावंत असताना दंगल उसळलीच कशी. मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचं काम लेखकांचं कुठलं असेल तर लेखकांना या प्रकारची भूमिका घ्यावी लागेल की अरे मी जे आहे दंगल उसळणारच नाही, माझा हा रोल आहे, माझी ही भूमिका आहे. अशा वेळी एक साहित्यिक या प्रकारची भूमिका घेतो, या प्रकारची भूमिका घेत एक वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो, वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. हे मला फार महत्वाचं वाटतं. लेखकांनी करायला पाहिजे तर हेच करायला पाहिजे, लेखकांनी हेच केलं पाहिजे. आणि व्यवस्थेला कायमच वेगळ्या विचारांची भीती वाटत आलेली आहे. व्यवस्थेला बाकी कोणाची भीती वाटत नाही, त्यांना भीती वाटते वेगळ्या विचारांची. तुम्ही वेगळा विचार मांडाल याचं भय वाटतं. अशा वेळी वेगळा विचार घेऊन हा माणूस येतो. आणि खरंच जेव्हा मला फोन आला अनिलचा की असं सरांच्या पुस्तकाचं हे करायचं आहे, तो डॉक्टर राजेखान शाने देवानांच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे आपल्या हस्ते असं म्हणताना मी सहजपणे विचार करत होतो की माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट आहे, त्यामध्ये जवळपास 8 ते 10 हजार नंबर्स आहेत. याच्यामध्ये किती मुस्लिम आहेत. खरं म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्या ही जवळपास 14.2%, 15% वगैरे एवढे मुस्लिम आहेत. जर 15% मुस्लिम असतील या देशामध्ये आणि जवळपास तेवढेच महाराष्ट्रामध्ये मुस्लिम असतील तर माझ्या संपर्काच्या यादीमध्ये 15% मुस्लिम का नाही. ते 15%हून फार कमी आहेत. याचा अर्थ असा आहे की काहीतरी गडबड आहे. आणि ती गडबड काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं म्हणजे भारताची जी कल्पना आपण कायम सांगत आलेलो आहोत, जो भारत आपण कायम सांगत आलेलो आहोत, त्या भारतामध्ये जेव्हा या प्रकारच्या गोष्टी घडत असतात तेव्हा मला असं वाटतं की जरा बारकाईनं साकल्याने विचार केला पाहिजे. आणि उलट पक्षी काळ आणखी कठीण म्हणजे अशी अपेक्षा होती की काही कालावधीनंतर माणसं सुधारतील, माणसं अधिक उदार होत जातील, माणसं बदलत जातील. उलट झालेलं आहे. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी आले तेव्हा आम्ही पत्रकार असं म्हणालो की हे फार कट्टर आहे. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी आले, आम्ही म्हटलं अटल बिहारी वाजपेयी फारच कवी मनाचे वगैरे बरे गृहस्थ आहेत. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी आले, आम्हाला लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रसंत वाटू लागले. आता कदाचित योगी आदित्यनाथ येतील तेव्हा हेही बरे असं वाटू लागले. उलट पक्षी आपल्याला कट्टरतेकडून लिबरल असा प्रवास आपल्याला करायचा आहे, अधिक मोकळेपणाकडे आपल्याला प्रवास करायचा आहे आणि प्रत्यक्षात मात्र आपण कट्टरतेकडून अधिक कट्टरतेकडे चाललेलो आहोत. अशा कालखंडामध्ये मुस्लिम असणं आणि मगाशी दोन्ही वक्त्यांनी उल्लेख केला अगदी खरं आहे. आपण मुस्लिम जेव्हा असतो तेव्हा कळतं आपल्याला की नक्की काय फेस करावं लागतं. अंदाजच येत नाही अनेकदा की मी जेव्हा मुस्लिम असतो तेव्हा छान चाललंय आपल्याकडे असं वाटतं, पण जेव्हा मुस्लिम असता तुम्ही तेव्हा तुम्हाला कशाला तोंड द्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला नक्की काय फेस करावं लागतं हे तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत तुम्ही मुस्लिम असता. अशा वेळी एक माणूस भारतीय मुस्लिम याच्या अनुषंगाने मांडणी करायचा प्रयत्न करतो. एक लेखक, एक मराठी लेखक या प्रकारची वेगळी मांडणी करायचा प्रयत्न करतो. मराठी लेखक, मराठी प्राध्यापक करतात त्याचं मला फारच कौतुक आहे आणि त्याला प्राध्यापक उपस्थित आहेत याचं आणखी कौतुक आहे. कारण प्राध्यापकांमध्ये सध्या कॉन्स्पिरसी ऑफ सायलेन्स आहे, मौनाचं कारस्थान आहे, काही बोलायचं नाही, आपलं बरं चाललंय. बरं प्राध्यापकाला एवढं बरं कोणाचं चाललेलं नाहीये. ते माझ्या आमदारांना पण पटलं. मग आमचा इम्तियाज जरी खासदार झाला तर खासदार होण्यापूर्वी तो माझ्याकडे आला जेव्हा मी नुकताच सेट आणि नेट क्वालिफाय झालो होतो. तुम्हाला म्हटलं मला जरा नोट्स द्याल का नेटच्या. मी म्हटलं का
नाही म्हणे मला जरा लेक्चरर व्हायची इच्छा, जर्नलिझम मध्ये काही फार मजा नाही. त्यानंतर खासदार झाले. तर खासदार झाल्यानंतर त्याला असं वाटलं की प्राध्यापक अधिक बरं. असं सगळं एवढं बरं आयुष्य असताना सुद्धा या प्राध्यापकांना एक भूमिका घेत आपण लेखन करावं, आपण मांडणी करावी असं वाटतं. आणि हे मला जास्त महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, दाभोलकरांवर तुम्ही पुस्तक लिहिलं आहे. नरेंद्र दाभोलकर आणि मी, आमचा संपर्क फार वेगळ्या प्रकारचा होता. मी नेहमी सांगत आलेलो आहे की दाभोलकरांचा खून झाला, गोविंद पानसरेंचा खून झाला कारण व्यवस्थेला या प्रकारच्या वेगळ्या विचारांची कायम भीती वाटत आलेली आहे. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला, ही घटना मुद्दाम सांगितली पाहिजे. तेव्हा मी साम टीव्ही मध्ये संपादक होतो आणि शहाद्याला विद्रोही साहित्य संमेलन होतं. त्या विद्रोही साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून मला जायचं होतं. त्यावेळी मी आवाज महाराष्ट्राचा नावाचा कार्यक्रम करायचो. तो प्राईम टाइम शो होता. तो माझा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं, ड्रायव्हर नेहमीचा नव्हता, बदली ड्रायव्हर होता, वेगळा ड्रायव्हर होता. त्याला म्हटलं काय आपल्याला निघायचं आहे, आपण मध्ये जेवण करू, मग मी झोपेन, तू आपण पुढे सकाळ झाली की शहाद्याला गेल्यावर मला आठवण कर. तो प्रसंग बघा कसा होता. आम्ही निघालो, जेवलो. जेवल्यावर मी त्याला म्हटलं ड्रायव्हरला आता मी झोपतो. बरं तो माझ्या ओळखीचा नव्हता, कुठल्या तरी मित्राच्या मार्फत आलेला होता. म्हटलं मी झोपतो, तू झोपू नकोस. गाडी चालव आणि साधारणपणे कुठे वाटलं चहा घे, काही कर. सकाळी साधारणपणे आपण पोहोचू, मी फ्रेश होईल आणि मग कार्यक्रमाला जाईल. मी मागे झोपलो. मध्येच मला पहाटे 4-4:30 वाजता जाग आली. जाग आल्यावर मी उठलो तर गाडी थांबलेली, निर्जन रस्ता, पलीकडे एक अशी टपरी, त्या टपरीवर तो एक माणूस असा बिडी फुंकतोय. एकदम सावधान इंडिया वगैरे सुरू आहे असं वाटावं, असं एकूण चित्र. आणि ड्रायव्हर नाहीच आहे. आमदार साहेब म्हटलं कुठे गेला ड्रायव्हर. तेवढ्यात तो ड्रायव्हर आला आणि त्यानं माझा दरवाजा उघडला गाडीचा आणि माझ्या शेजारी बसला आणि खांद्यावर हात टाकला माझ्या आणि म्हटलं मला एक सांगा, दाभोलकरांचा खून का झाला असेल. मी एकदम असं का विचारतोयस तू. कारण तेव्हा आजही सुरूच असतात, पण तेव्हा मला धमक्या प्रचंड यायच्या. ट्रोलिंग सुरू असायचं, भरपूर सुरू असायचं, कारण टीव्हीवर लोकांना थेटपणे भूमिका दिसायची, समजायची. मित्रांनो काय झालं काय. तो नाही काय नाही साहेब, ते मला काय वाटलं नरेंद्र दाभोलकर हा जरा भयंकर माणूस असेल, त्याचा खून काय झाला असेल. अरे काय बोलतोस तू. मग मला कळालं, तो मला असं म्हणाला की नाही काही नाही, मला मध्ये झोप लागली. झोप लागल्यावर मला असं वाटलं की जरा गाणी ऐकावीत. तर तुमच्या गाडीमध्ये मी गाण्यांची कॅसेट शोधतोय. तुमच्या गाडीमध्ये गाण्यांची एकही कॅसेट नाही, सगळे भाषणांचे कॅसेट होते. त्यात नरेंद्र दाभोलकर नावाच्या माणसाच्या भाषणाची कॅसेट मला दिसली. मला असं वाटलं की याचा मर्डर झाला म्हणजे हा खतरनाक असतो. खतरनाक लोकांचा मर्डर होतो तर हा खतरनाक असतो. म्हणून मी ती कॅसेट घेतली. म्हटलं काय बोलतोय जरा बघू. ऐकायला लागलो तर हा शिवी देत नाही, हा काय वाईट बोलत नाही, हा तर प्रेमाने बोलतो. तुम्हाला दाभोलकरांची बोलण्याची शैली माहिती आहे प्रत्येकाला. मी गमतीने म्हणायचो की तुम्ही भाषण करत नाही, तुम्ही गात असता. असे आलाप असे छान दाभोलकरांचे असायचे. दाभोलकर तेवढे इतके छान माणूस बोलतोय हा, अशा एवढ्या गोड बोलणाऱ्या माणसाचा खून का झाला असेल. त्याला मी जे सांगितलं ते तुम्हालाही सांगतो. याचं कारण असं आहे, विचार किती बलशाली आहे हे त्याच्या अनुयायांना जेवढं माहिती असतं त्याहून अधिक मारेकरांना माहिती असतं. आणि म्हणून विचारांचं भय असतं. अशा वेळी वेगळा विचार कोणी मांडूच नये अशी कल्पना असताना जेव्हा कोणी वेगळा विचार मांडतं तेव्हा मग दाभोलकरांचा खून होतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गौरी लंकेचा खून होतो, गोविंद पानसरेंचा खून होतो, आमच्या डॉक्टर कलबुर्गींचा खून होतो. कारण वेगळा विचार मांडायचा नाही. आणि आज अशी अवस्था आहे की तुम्ही वेगळा विचार मांडता कामा नये. सगळ्यांनी एका सुरात एकच बोललं पाहिजे. मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबांची भीती वाटते. आणि लष्करी होयबा तयार करण्याचं कारस्थान सुरू असताना सगळ्यांनी एका सुरात बोलायचं. वन नेशन वन लँग्वेज, वन पार्टी वन लीडर, सगळ्यांनी एका सुरात बोलायचं. अशा प्रकारचा कालखंड सुरू असताना एक वेगळा आवाज मांडण्याचा प्रयत्न एक प्राध्यापक करतो, याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि मला असं वाटतं की हा विषय
मला महत्वाचा यासाठी पण वाटतं कारण हा विषय सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे आपण आणि आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला वाटतं तेवढा काळ सोपा नाही आहे, काळ कठीण आहे, पण काळ अवघड असेल तरी सुद्धा जर आपण समजून घेताना आपण भूमिका घेतली तर वाटतो तेवढा काळ कठीण पण नसतो. फक्त आपण भूमिका घेतली पाहिजे, आपण बोललं पाहिजे आणि आपण जर बोललो तर मला पूर्णपणे खात्री आहे की काळ तेवढाही कठीण नाही. त्यासाठीचं आकलन आवश्यक आहे. ते आकलन करण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे. मला असं वाटतं की एक गंमत बघा, म्हणजे एक मी सहजपणे पुस्तकं वाचताना बघत होतो. बराक ओबामा नावाचा माणूस जेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष झाला 2008 मध्ये, त्याचं नाव बराक हुसेन ओबामा. हे आपल्याकडे सगळ्यांना त्रास असतो ना असं की असं कसं काय बराक हुसेन ओबामा. बराक हुसेन ओबामा नावाचा माणूस जेव्हा 2008 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभा राहिला तो त्याच्या विरोधामध्ये जॉन मॅकेन नावाचा एक तगडा लष्करी अधिकारी होता आणि आपल्याकडे लष्करावर भयंकर प्रेम असते. ते लष्कर, जॉन मॅकेन नावाचा लष्करी अधिकारी होता. त्याच्या विरोधामध्ये बराक हुसेन ओबामा. जॉन मॅकेन यांची प्रचार सभा झाली. त्या प्रचार सभेमध्ये जॉन मॅकेन असं म्हणाले, बराक हुसेन ओबामा, बराक हुसेन ओबामा कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो काय. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि पत्रकारांनी असं छापलं तेव्हा तिथे की आता काही झालं तरी बराक हुसेन ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत कारण त्यांचं हुसेन असणं त्यांना आड येणार आहे. आणि पुन्हा त्या कालावधीमध्ये ओसामा चर्चेत होता. हा ओसामा आणि हा ओबामा. त्यामुळे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार नाहीत अशी चर्चा होती. बराक ओबामाने तिथेच दुसऱ्या दिवशी सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर बराक ओबामा असं म्हणाले की ते गंमत आहे अमेरिकेची की इथे कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. पण मुद्दा असा आहे की या पद्धतीने जाणीवपूर्वक तुमची जात तुमचा धर्म सांगणं आणि मुस्लिमांना एकटे पाडण्याचा प्रयत्न जो झालेला आहे म्हणजे 14.2% वर किती मुस्लिमांबद्दलची अंधश्रद्धा म्हणजे नरेंद्र दाभोलकरांनी ज्या अंधश्रद्धांचा विचार केला त्याही पेक्षा अधिक अंधश्रद्धा हे मुस्लिमांच्या बद्दल आहे. एपीजे अब्दुल कलाम हे चांगले मुसलमान आहेत का. एपीजे अब्दुल कलाम हे चांगले मुसलमान आहेत आणि अमुक अमुक पत्र गुड मुस्लिम अँड बॅड मुस्लिम. लेखकांनी मगाशी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मुस्लिमांना त्यांची सभ्यता सिद्ध करावी लागते. मुस्लिमांना त्यांची देशभक्ती सिद्ध करावी लागते. बाकीच्यांची देशभक्ती गृहीत धरली जाते. मग आमचा प्रदीप कुरुलकर कोण आहे. प्रदीप कुरुलकर नावाचा माणूस की जो काल परवापर्यंत पुण्यातल्या महाविद्यालयांमध्ये देशभक्तीवर व्याख्यान देत होता. त्या व्याख्यानांच्या बातम्या आम्ही छापल्या. बरं DRDO मध्ये काम करणारा शास्त्रज्ञ त्या प्रदीप कुरुलकरच्या जागी जर एखादं वेगळं नाव असतं तर काय झालं असतं. पण प्रदीप कुरुलकरचं नाव लिहिताना फार काही त्याचा ठीक आहे असेल एक शास्त्रज्ञ आहे तेव्हा तो मुस्लिम नसतो. पण आमच्या कोणव्या मंडपाचा कुठला तरी एखादा पोरगा जेव्हा फक्त संशयावरून पकडला जातो तेव्हा मात्र त्याचं खान पठाण असणं फार महत्वाचं असतं. अफजल खानासोबत असणाऱ्या कृष्णाजी भास्करचं आडनाव पण इतिहासकार देत नाही. हा सगळा जो काही डाव आहे हा डाव तेव्हापासून आजता काय सुरूच आहे. पण आज याची अधिक चिंता करावी अशा प्रकारचा हा काळ आहे. मध्यंतरी मी शिवजयंतीला माझं व्याख्यान होतं धुळ्यामध्ये. त्या व्याख्यानाला मी गेलो. मी काही तशा प्रचलित अर्थानं शिवव्याख्यानं वगैरे नव्हे. हे शिवव्याख्याते फार अनेकदा काही शिवव्याख्याते फार भयंकर असतात. ते सुरुवातीपासून जे तलवार आणि ढाल घेऊन जातात ते तलवार ढाल काढतच नाहीत. मी गेल्या गेल्या असं म्हटलं की शिवरायांची तलवार आणि ढाल काढली तरीही शिवराय उरतातच. आणि ते शिवराय काय उरतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा मी असं म्हटलं त्यांना की जाणीवपूर्वक शिवरायांच्या निमित्तानं तर माझ्या पूर्वीच त्यांनी काय केलं होतं वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जी मुलगी 5वी 6वीतली मुलगी होती उत्कर्षा नावाची मुलगी मला अजूनही नाव आठवतं. तिनं एक 5 मिनिटाचं भाषण केलं. तिनं प्रतापगडावरची स्वारी अफजल खान असं भाषण केलं ना अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. जणू काही तमाम मुस्लिमांचा कोतळा बाहेर काढला. अशा आवेशात आणि अशा आविर्भावात ती मुलगी बोलत होती. मी त्या भाषणामध्ये असं म्हणालो की म्हटलं उत्कर्षाचा ज्या प्रकारे बोलत होती आणि याच प्रकारचा संस्कार आपल्याकडे शाळांमध्ये केला जातो
त्या वयामध्ये केला जातो की जणू काय तू मुस्लिम आहे. शिवरायांनी अफजलखानाचा वध केला म्हणजे तुझ्या अनुषंगाने काहीतरी आहे, तू आमचा शत्रू आहे, अशा प्रकारची मांडणी. आणि मग मी तेव्हा सांगितलं गोविंद पानसरेंचा शिवाजी आणि सगळ्या शिवाजी मांडताना मी असं म्हटलं की अरे असं असेल तर शिवरायांचा सगळ्यात मोठा संघर्ष हा स्वकीयांशी झालेला. चंद्रराव मोऱ्यांपासून अनेकांचा उल्लेख करता येईल, स्वकीयांशी संघर्ष झालेला आहे. आणि उलट पक्षी शिवरायांच्याच काय औरंगजेबाच्या सुद्धा राज्यामध्ये आणि दरबारामध्ये किंवा सैन्यामध्ये जेवढे मुस्लिम सैनिक होते 90% मुस्लिम सैनिक होते, सॉरी हिंदू सैनिक होते, 90% हिंदू सैनिक होते औरंगजेबाच्या सैन्यामध्ये. हा संघर्ष हा मुळात धर्माचा संघर्ष नव्हता. बिपिन चंद्र नावाचा इतिहासकार असं म्हणतो हा संघर्ष वॉज फॉर पॉवर अँड प्लंडर. पण असं असेल तर औरंगजेब जेव्हा छत्रपती शिवरायांचा बिमोड करण्यासाठी शिवरायांच्या राज्याचा शिवराय गेल्यानंतर जेव्हा दक्षिणेमध्ये आला तर तो पहिल्यांदा गेला आदिलशहाकडे आणि आदिलशहाचा पाडाव करून मग शिवरायांकडे आला, शिवरायांच्या राज्याकडे आला. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी इतिहासकारात असं मानतात की हा संघर्ष हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता, हा संघर्ष दक्षिण विरुद्ध उत्तर असा. पण मी सांगतो यासाठी जाणीवपूर्वक इतिहासाची अत्यंत विपर्यस्त मांडणी करायची आणि मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं. आणि ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीचा की त्या मुस्लिमाला असं वाटलं पाहिजे की मी मुस्लिम आहे पण तुमचाच आहे, म्हणजे त्याला विरघळून जायला भाग पडायचं, त्याला विरघळून जायला भाग पडायचं. ही जी काही कल्पना आहे आणि पूर्वी काही प्रमाणामध्ये होतच. मला सगळ्यात वाईट असं वाटतंय की आता हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे, आता हे सरकार पुरस्कृत आहे आणि म्हणून याची चिंता जास्त केली पाहिजे की जेव्हा थेटपणे तुम्हाला मुस्लिम बघून आम्हाला राज्य करायचं आहे, मुस्लिमांचा काही संबंधच नाही, अशा प्रकारची भूमिका घ्यायची आहे, तेव्हा विचार केला पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही भारतामध्ये राहता आणि भारताचं वेगळेपण असं आहे. अरे तुम्हाला भारताची कल्पना कळाली नसेल तर मग तुम्हाला ती कल्पना नीटपणे समजून घेतली पाहिजे. मी सातत्याने आयडिया ऑफ इंडिया मांडत आलेलो आहे. माझं पुस्तक आहे विथ द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं, त्या पुस्तकामध्ये पण मी ही मांडणी केलेली आहे. जर तुम्हाला धर्म जात पंथ याच्या पलीकडचा देश समजत नसेल तर तुम्हाला भारत समजत नाही. मी मगाशी उल्लेख केला बराक ओबामांचा. बराक ओबामा जेव्हा भारतामध्ये आले तर ओबामा असं म्हणाले व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया, भारताचं सौंदर्य काय. तुमच्याकडे यू हॅव मिल्खा सिंग, यू हॅव शाहरुख खान, यू हॅव मेरी कोम ऑल टुगेदर. हे सगळे एकाच वेळी तुमच्याकडे असणं हे भारताचं वैशिष्ट्य आहे. हे भारताचं वैशिष्ट्य पुसून टाकण्याचा प्रयत्न आपण करतो. एक घटना माझ्या पुस्तकात आहे, माझ्या भाषणात पण मी अनेकदा सांगत असतो, आज ती पुन्हा सांगणं आवश्यक आहे कारण मला बरेच नवे चेहरे आणि नवे श्रोते या निमित्तानं दिसत आहे. ही पण खूप चांगली गोष्ट आहे की नवे श्रोते, तुम्ही सगळ्यांनीच हा विचार ऐकणं फार महत्वाचं. मी इंडोनेशियामध्ये गेलो होतो. अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगतो, अध्यक्ष महोदय म्हणते कसं बरं वाटतं ना, असं म्हटलं की आपण आता आमदार वगैरे हो, मला पण आमदार झाल्यासारखं वाटतंय. देऊन टाकलं ना, चला बस तुम्ही जरा चांगल्या जागा मिळवा म्हणजे आमची व्यवस्था होईल. इंडोनेशियामध्ये मी गेलो होतो. इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश, जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया. ते इंडोनेशियामध्ये मी गेलो आणि इंडोनेशियामध्ये गेल्यानंतर मला इंडोनेशिया प्रचंड आवडलं आणि इंडोनेशियामध्ये जाण्याची मला मुळात इच्छा झाली. याचं सगळ्यात महत्वाचं कारण पुन्हा बराक ओबामा. मी ओबामाच्या फार प्रेमात होतो आजही आहे आणि ओबामाचं बरंचसं बालपण इंडोनेशियामध्ये गेलं. त्यामुळे मी इंडोनेशियामध्ये गेलो. इंडोनेशिया तो देश मला प्रचंड आवडला. छोटी छोटी बेटं आहेत, बेटांचा देश, प्रामुख्याने सगळे मुस्लिम. तिथे जावेद नावाचा एक मुस्लिम मित्र मला भेटला. ते जावेदला मी म्हटलं यार तुझा देश फार सुंदर आहे, मला तुझा देश फार आवडला. तो म्हटला माझा देश सुंदर आहे, माझा देश मुस्लिम आहे, मला तुझा हिंदू देश बघायचा. मी म्हटलं याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे. पण ह्याच्या चर्चा सुरू असतात आम्ही, त्यामुळे बहुतेक बाहेरच्या लोकांना असं वाटू लागले की हा हिंदू देश होण्याकडे यांची वाटचाल सुरू आहे की काय. मी म्हटलं तुला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे. पण तरी मी फार चर्चा केली नाही कारण तो भारतामध्ये येणार होताच. म्हटलं भारतामध्ये आला की त्याला कळेलच की भारत काय आहे. तो भारतामध्ये आला, बऱ्याच ठिकाणी मुंबई, दिल्ली, अमृतसर सगळ्या ठिकाणी फिरला, औरंगाबाद वगैरे. पुण्यात पण आला. तो पुण्यात आला तेव्हा मी घरी नव्हतो. मोरेसर पाहुणे जेव्हा येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. अनेक जणांनी अनुभव घेतलेला दिसतो.
नंतर सांगतात की अरे अगोदर सांगायचं ना. नंदकुमार मोरे सर समजा पुण्यामध्ये आले तर काय संजय काय करताय? आलोय मी. अरे हो मी नेमका जरा बाहेर आहे. आपण ठरलं होतं लंच करायचं सोबत, ते कोल्हापूरला आल्यावर करूया. तर तो पुण्यात पण आला, तेव्हा मी घरी नव्हतो, पण त्यानं मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला. त्या व्हॉट्सअपवर त्यानं असं म्हटलं की संजय मी भारतामध्ये फिरलो आणि माझा इंडोनेशिया हा मुस्लिम देश तुला आवडलाच, पण तुला खरं सांगू का, मला सगळ्यात जास्त आवडला हा तुझा हिंदू देश. मी म्हटलं वारंवार हिंदू देश म्हणतोय, तू बघितलंस तरी? तर म्हटलं मी ताजमहाल बघितलं. म्हटलं बा, मी लाल किल्ला बघितला, मी अजंठाची लेणी पाहिली आणि माझी इच्छा होती, स्वप्न होतं म्हणून हॉटेल ताज मध्ये एक रात्र मुक्काम केला समुद्र किनारी मुंबईला. आणि तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. म्हटलं अरे आवडावा असाच माझा देश आहे, तो थोरच आहे, पण तू सारखं हिंदू देश म्हणतोय म्हणून सांगतो, तुझे बघितलंस तर हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, अजंठाची लेणी हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक पण हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे हे खरं आहे. याचं कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. हे माझ्या देशाचं. आणि मग त्याच माझ्या पुस्तकामध्ये पुढे कविता येते. तुम्ही सगळ्यांनी भाग मिल्खा भाग बघितला असेल. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळे पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्याभल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, तेव्हा उद्धव ठाकरे आणि मी एकत्र होतो एका कार्यक्रमामध्ये. तर उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हणालो, उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट असं म्हणता, पण एक लक्षात घ्या, जेव्हा हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. आमच्या पंडित नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली, तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला. हा भारत, ही माझी गाथा आहे, ही आयडिया ऑफ इंडिया आहे. ही आयडिया ऑफ इंडिया पुसून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असताना तुम्हाला आणि मला सजग पण राहावं लागणार आहे. केवळ काळजी करून चालणार नाही, लक्षात घ्या. मगाशी मी सांगितलं वी अँड दे, पण आता वी द पीपल ऑफ इंडिया आपण सगळेजण असू, आम्ही भारताचे लोक असू, तर तुमचा संघर्ष हा माझा संघर्ष. हे खरंच आहे की शोभा चाळकेर सारखा स्त्री असण्याचं काय आहे ते मला कळणार नाही, कारण स्त्री असल्याशिवाय भारतामध्ये स्त्री म्हणून जगणं काय आहे हे पण कळत नाही. आणि तर भारतीय पुरुषांना असं वाटतं की परत चाललंय ना बायकांचं, त्या काय सहन करतात ते त्यांनाच माहिती असतं. अगदी त्याप्रमाणे आणि पुन्हा गंमत आहे, म्हणजे हे बघा, भारतीय स्त्री म्हणून काय सहन करावं लागतं. अगदी तुम्हाला ज्या स्त्रिया मजा करतात असं वाटतं त्यांना सुद्धा हे स्त्री झाल्याशिवाय कळत नाही, मुस्लिम झाल्याशिवाय कळत नाही. आणि मुस्लिम स्त्री हे तर मुस्लिम पुरुषांना पण कळत नाही. मुस्लिम स्त्री म्हणून मुस्लिम स्त्रीला काय फेस करावं लागतं हे मुस्लिम पुरुषांना सुद्धा कळत नाही. हे सगळं खरं आहे, पण मला असं वाटतं चिल्लर पार्टीच्या निमित्तानं आपल्या अध्यक्षांनी मध्ये एक भाषण केलं, त्यात ते असं म्हणाले की संवेदना जाग्या करणं आणि संवेदनांचा विस्तार करणं जास्त महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जे तुम्ही नाही आहात, जे मी नाही आहे, ते समजून घेणं ही तर संवेदना, हे समजलं पाहिजे. मध्यंतरी आमच्या एका शिक्षिकेने मला सांगितलं, माझी मैत्रीण शिक्षक आहे, ती म्हटली मी मुलांना असं लिहिलं की मुलांना सांगितलं की निबंध आहे, आणि निबंध काय सांगितला, विषय दिला मी झाड झालो तर किंवा मी झाड झाले तर. मुलांनी लिहिलं मी झाड झालो, नाही झाडाला पत्र लिहा, झाडाला पत्र लिहा. तर झाडाला पत्र लिहिलं, झाडा झाडा तुझ्या अंगावरून खारुताई जाते, तुला गुदगुल्या होत नाहीत का रे? झाडाचे मध्येच काहीतरी वायर येतात इलेक्ट्रिसिटीचे, तुला त्रास होत नाही का रे? मला असं वाटतं की जे आपण नाही आहोत ते सुद्धा होता येणं समजणं हे जास्त महत्वाचं आहे. संवेदनांच्या कक्षा रुंद करणं जास्त महत्वाचं आहे. हे काम शिक्षणाने केलं पाहिजे. आज ते शिक्षण करत नाही, हे सगळ्यात मोठी अडचण आहे.
शिक्षण संविधानांच्या कक्षा रुंद करत नाही, उलट पक्षी शिक्षण तुम्हाला अधिकाधिक तुमच्या कक्षा अधिकाधिक अरुंद करते आणि तुम्हाला अधिकाधिक एकारले पण येईल अशी व्यवस्था करते. अशा वेळी आपण विचार केला पाहिजे. आणि शिक्षणामध्ये काय तुम्हाला कल्पना आहे? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं. विवेकानंद असं म्हणाले होते, अकबराच्या दरबारातल्या बुद्धिवैभवाची सर अकबराच्या दरबारातल्या बुद्धिवैभवाच्या नखाचीही सर पेशव्यांच्या दरबाराला नव्हती. पण हा अकबर आणि आहे कुठे इतिहासामध्ये? आता अकबर गेला. तुम्ही अकबर बिरबल गोष्टी सांगा, पण अकबर नाही. टिपू सुलतान. छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण करताना मी थेटपणे हे सांगितलं की छत्रपती शिवरायांविषयी मला प्रचंड आदर आहे, पण एक अन्याय आपण करतो आहोत तो असा की ज्याप्रमाणे भारतामध्ये स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट, तसं आपल्याकडे इतिहास म्हणजे शिवाजी महाराज. याच्या पलीकडे पण इतिहास आहे. अकबर आहे, टिपू सुलतान आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हे आपण अजिबात समजून घेत नाही. मला असं वाटतं की हा इतिहास आपण समजून घेतल्याशिवाय आपल्या कक्षा खऱ्या अर्थानं रुंद होणार नाहीत. आणि हे मी सांगत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि त्यात अकबराच्या या सगळ्या वृत्तीचा परिचय करून दिला की अकबर काय होता, दिने इलाही धर्म स्थापन करणारा अकबर काय होता. जेव्हा औरंगजेबाने जिजियाकर लादला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना पत्रामध्ये असं लिहिलं की जरा आपल्या अकबराचं स्मरण ठेवा. आणि पुढे असं म्हणाले, एक लक्षात घ्या की तुम्ही जिजियाकर लादलाय, हिंदू आणि मुस्लिम यांचे रंग वेगळे असतील पण शेवटी परमेश्वरापुढे सगळे समान आहे. ही भूमिका तेव्हापासून होती ना. ती भूमिका अचानकपणे बदलली आणि अचानकपणे हिंदूंचा देश वेगळा, मुस्लिमांचा देश वेगळा आणि मुस्लिमांनी इथं राहावं पण दुय्यम नागरिकत्व त्यांना मिळेल अशा प्रकारची भाषा केली जाते. आणि फाळणीचा उल्लेख केला जातो, ज्या मगाशी मी लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख केला. लालकृष्ण अडवाणींचा जन्म पाकिस्तानात. परवेज मुशर्रफ जेव्हा भारतामध्ये आले, अटल बिहारी वाजपेयी सोबत त्यांची शिखर परिषद झाली, तेव्हा त्यांना गिफ्ट काय दिलं माहिती आहे? जन्माचा दाखला. कारण परवेज मुशर्रफांचा जन्म भारतात झाला. असं असताना सुद्धा जो प्रयत्न सुरू आहे, मला भीती यायची आहे. एक लक्षात घ्या, धर्माच्या पायावर देश उभा राहू शकतो हे मॉडेल पाकिस्ताननं चुकीचं ठरवलं. पाकिस्तान हा वेगळा झाला धर्माच्या पायावर, पण तरीही देश फुटून का निघाला? दोन्ही देशांचा धर्म एकच होता ना. जो धर्म पाकिस्तानचा तोच धर्म होता बांगलादेशचा. दोघांचाही धर्म सारखा असून सुद्धा पाकिस्तान दुभंगला, तुमचा माझा देश मात्र दिमाखात झेपावला. मी नेहमी सांगतो, कुछ बात है हस्ती मिटते नहीं हमारी. आणि मी हेही सांगत असतो, ही बात मन की बात नाही आहे. ती बात काय आहे हे समजून घेतलं नाही. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगू, मुस्लिमांना आज समजून घेतलं नाही तर मुस्लिमांचं नुकसान होईलच, त्याहून जास्त हिंदूंचं नुकसान होणार आहे. मी परवा माझ्या एका मित्राला असं म्हणालो, तुम्हाला कल्पना आहे का, तुमच्या देशामध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं करता. आपल्या मुलांसाठी घर घेणं, जमीन घेणं, सगळं करता. तुमच्या उद्याच्या पिढ्यांकडे सगळं असेल, जमीन असेल, घर असेल, सगळं असेल. पण तिथे सामाजिक सलोखा नसेल तर काय? तुम्ही उड्डाणपूल बांधाल, पण त्या उड्डाणपुलावर माझी उद्याची पोरं धार्मिक दंगलींमध्ये होरपळून मरतील तर काय? हा प्रश्न केवळ तुमचा नाही, उद्याच्या पिढ्या तुम्हाला विचारतील. आणि उद्याच्या पिढ्या तुम्हाला विचारतील, तुम्ही तेव्हा काय करत होता? या प्रकारच्या गोष्टी घडत होतात. धार्मिक उन्माद एक लक्षात घ्या. क्रांतिसेवक नाना पाटील याच परिसरातले. नाना पाटलांचं वाक्य आहे, आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला एवढं कळतं, जे पेराल ते उगवतं. ज्वारी पेरली ज्वारी उगवते, गहू पेरला गहू उगवतो. हे इंग्रज सरकार गोळ्या पेरतंय, गोळ्याच उगवते. तुम्ही आज गोळ्या पेरत आहात, तुम्ही आज विखार पेरत आहात आणि उद्या विखार उगवणार आहे आणि त्याचे बळी तुमचेच पोरं असणार. इथल्या प्रत्येक माणसाला सांगावं लागेल, हा प्रश्न हिंदूंचा आणि मुस्लिमांचा नाही आहे. तुम्ही गंमत बघा, मुस्लिम एक राजकीय नेता प्रचंड मोठा होतो, हे 2014 पूर्वी तो माहिती नव्हता कोणाला. 14 नंतर मात्र माहिती झालं. कारण चोर चोर मौसेरे भाई. इकडे कुठेतरी हिंदूंचं राजकारण उभं करायचं आणि मग तिकडे ओवेसी उभे राहायचं. या प्रकारचं राजकारण जाणीवपूर्वक करायचं आणि ध्रुवीकरण करून टाकायचं पूर्णपणे. या ध्रुवीकरणामध्ये काही काळ तुम्हाला मतं मिळतील, पण या ध्रुवीकरणाचं अंतिम उत्तर काय असणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं
की हा सगळा विचार करत असताना तुम्हाला आजच्या संदर्भात विचार करावा लागणार आहे, आजची मांडणी करावी लागणार आहे आणि ही आजची मांडणी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अकॅडमिशियन सगळ्या लोकांचं हे महत्वाचं काम आता आहे. मी ऍग्रिकल्चर केलं इथेच कोल्हापुरात, BSc ऍग्रिकल्चर केलं. मी नेहमी सांगत असतो तिथे प्रसंग फार. राजाराम कॉलेज शेजारी होतं, सायबर होतं. शहाजी कॉलेजमध्ये एक निरंतर शिक्षण पत्रकारितेचा काहीतरी अभ्यासक्रम होता, त्यासाठी मी यायचो. आणि पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठामध्ये मी डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सला प्रवेश घेतला. मला शिक्षणाच्या काही फार इच्छा होती असं नाही. ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये एकही मुलगी नव्हती. खोडकर माणसांच्या गोष्टी खोडकरांना लवकर कळतात, आमदारांना काय लवकर कळतात. ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला आणि 180 जणांच्या बॅचमध्ये सोनिया, एकच मुलगी. एका मुलीवर 4 वर्ष म्हणजे किती त्रास आहे, आणि 180 जण म्हणजे फार भयंकर आहे. मग आपण आपल्या परीने प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करत राहणं हे फार महत्वाचं असतं. मला असं वाटतं की आपण जिद्द आणि हिंमत हारता कामा नये. या गोष्टीचा मी सुरुवातीपासूनच होतो. आज लोक मला म्हणतात की तुम्ही आशावादी कसे आहात, तेव्हापासून मी आशावादी होतो. आणि आपल्या हातात जे नाही त्याच्यावर फार विचार करू नये, की जे नाही आपल्या हातामध्ये विचार सोडून द्यावा. आपण काय करू शकतो. मग शेजारच्या राजाराम कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये मी डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स करायला गेलो, नाट्यशास्त्राची पदविका. तर मला विचारलं मोरे सरांसारख्या एका प्राध्यापकांनी, किती गुणी मुलगा आहे, तिकडे BSc ऍग्रिकल्चर करतो, इकडे डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स करतो. तर आमच्या ड्रामॅटिक्स आम्हालाच माहिती होतं. बरं, ते एवढं मन लावून गेलं. नाट्यशास्त्राला छान अभिनेत्री असायच्या, शिकवायला आली सोबत सुद्धा. इतक्या प्रेमाने केलं की माझे BSc ऍग्रीचे मार्क्स कमी झाले, पण डिप्लोमा इन ड्रामॅटिक्सला मी विद्यापीठात पहिला. ते शहाजी कॉलेज. तुम्ही गंमत बघा, मगाशी मला संग्राम गायकवाडांच्या पुस्तकाचा उल्लेख करत होते, ते काही कादंबरी मी वाचली नाही, पण दर्ग्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला. आता हे शहाजी नाव मुळात आलं कशावरून. शहाजी शरीफजी हे जे नाव आहे ते शाह शरीफजी दर्ग्यावरून आले. हा सगळा इतिहास आपला जो आहे, मी सांगत यासाठी होतो की हा सगळा जो इतिहास आहे, हा सगळा इतिहास जेव्हा आपण लक्षात घेतो तर मला असं वाटतं की आजच्या कालखंडामध्ये आपल्याला जी मांडणी करायची आहे. मी सांगत होतो ऍग्रिकल्चर कॉलेजच्या अनुषंगानं आमच्या ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये लॅब टू लँड नावाचा एक शब्दप्रयोग आम्ही वापरायचो, की जे प्रयोगशाळेमध्ये करतो ते जमिनीवर नेलं पाहिजे. नाहीतर प्रयोगशाळेमध्ये हे नवीन बाण आलं, प्रयोगशाळेमध्ये हे नवीन आलं, अरे पण ते जमिनीवर गेलं पाहिजे. मला असं वाटतं की सगळ्या अकॅडमिशियनचं हे मुख्य काम आहे की आपण जे काम करतो ते प्रत्यक्ष याच्यामध्ये गेलं पाहिजे. मध्यंतरी मी पुस्तक वाचत होतो, मदरिंग मुस्लिम. इतकं भयंकर पुस्तक आहे, नाझिया युरोप नावाच्या बाईंचं पुस्तक आहे. तिनं लिहिलंय की माझी 2014 माझ्या मुलाचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर तो जेव्हा शाळेत जायला लागला, तो शाळेत गेल्यावर त्याला त्याची मुलं बरोबरची मुलं विचारायची त्याचं नाव बघून की मग तुम्ही घरी बॉम्ब बनवता का. लहान मुलं. मग तुमचे नातेवाईक सगळे पाकिस्तानमध्ये असतील ना, आणि मग ते तुमचा आयसिसशी काय संबंध आहे. आणि मग आले की पाकी. तुम्हाला काय चाललंय. ती मुलगी येऊन रडायची आणि त्याच्यावर त्या बाईने पुस्तक लिहिलं की मुस्लिम पालक म्हणून काम करणं किती भयंकर काम. मदरिंग मुस्लिम, एका मुस्लिम मुलाला वाढवणं या सगळ्या भयंकर अवस्थेमध्ये किती वाईट गोष्ट आहे. अशा होताना तुम्हाला कल्पनाच नाही. मी तुम्हाला जे म्हटलंय एक लक्षात घ्या, आता त्रास मुस्लिमांना होतोय, पण जेव्हा ही हिंदू मुलं सुद्धा वयात येतील ना, तेव्हा ती जर अशा प्रकारच्या भिकारी वातावरणात वाढणारी असतील तर उद्या त्यांचं आयुष्य काय असणार. अलीकडे लोकांना हा देश फार बलसागर व्हावा अशी इच्छा मी नेहमी सांगत असतो की बलसागर भारत हो, हे बरोबर आहे. बलसागर भारत हो हे स्वप्न आमचं पण आहे, पण त्याचा पाया खरा तो एकची धर्म हा असला. खरा तो एकची धर्म हा पाया नसेल तर कुठलाही देश बलसागर होऊ शकत नाही. आणि म्हणून या प्रकारच्या गोष्टी की 2014 पूर्वी मॉब लिंचिंग वगैरे शब्द माहिती नव्हते, आज थेटपणे वापरले जातात. बिल्किस बानोबद्दल जे घडलं, छत्रपती शिवाजी महाराज आज अवतरले तर असा मला विषय दिला होता धुळ्यातल्या आयोजकांनी. त्यांनी नंतर बरीच हळहळ व्यक्त केली असेल मला का बोलावलं वगैरे, तर त्यांना वाटलं की मी असाच काहीतरी एकदम आवेशपूर्ण छान सगळं उभं करेन. मी म्हटलं शिवाजी महाराज मला अधिक नीटपणे कळलेले आहेत.
आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज शिवाजी महाराज अवतरले तर बिल्किस बानोच्या आरोपींना हत्तीच्या पायी देते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिल्किस बानोच्या ज्या आरोपींचे सत्कार ज्या लोकांनी केले त्यांचा कडेलोट करते. या देशामध्ये हे घडतं आणि तरी आपण गप्प बसतो. एक लक्षात घ्या, जी माणसं बिल्किस बानोच्या आरोपींबद्दल अशा प्रकारची भूमिका ठेवतात ना, ती माणसं जगामध्ये जगू पण शकत नाही, ती प्रेमच करू शकत नाही, ती माणूसच नसू शकत नाही. अशा माणसांचं करायचं काय? आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न कुठल्या एका धर्माचा नाहीये, हा प्रश्न कुठल्या एका भारताचा नाहीये, हा प्रश्न उद्याच्या पिढ्यांचा आहे. आणि जर उद्याच्या पिढ्यांना तुम्हाला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून घडवायचं असेल तर त्याला हे सांगितलं पाहिजे भारताची कल्पना काय आहे, भारताचं वेगळेपण काय आहे. अरे भल्या भल्यांना प्रश्न पडायचा की भारताचं वेगळेपण काय आहे, तुम्ही कल्पना करा. मी मागे सांगितलं होतं किस्सा, एकदा इस्रायलला मी जेव्हा गेलो तर तेल अवीव नावाचं शहर मी बघितलं आणि मला भयंकर आवडलं. तेव्हा त्या तेल अवीवच्या महापौराने मला सांगितलं, मी त्याला म्हटलं तुमचं शहर फार चांगलं आहे. ते म्हणजे तुम्ही कुठनं आलाय? तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो. म्हटलं मुंबईतून आलो. म्हणजे तुम्हाला आमच्या शहराचं कौतुक काय तेल अवीवचं? म्हटलं नाही, ड्रेनेज आणि सगळं फार छान आहे. तुम्हाला कल्पना आहे का तेल अवीवची लोकसंख्या किती आहे? किती? 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो, तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी सांभाळता? त्याच्यानंतर मी गुगलवर गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश. शर्मिला मॅडम, जगातल्या 9 देशांचीच लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढं वैविध्य, एवढं वेगळेपण. मध्यंतरी मी अहमदनगरला गेलो होतो आणि एक असंच पुस्तकाचं प्रकाशन होतं. तोपर्यंत मला अहिराणी ही बोलीभाषा माहिती होती. तिथे गेल्यावर मला कळालं की अहिराणीच्या 14 उपबोली भाषा. हे किती वेगळेपण आहे. मी त्यांना म्हटलं, अरे हा खानदेश नाही, हा वेगळा देशच आहे. एवढ्या भाषा, हे वैविध्य आहे तुमचं, हे वेगळेपण आहे तुमचं. हे वैविध्य आणि वेगळेपण सेलिब्रेट करण्याऐवजी प्रत्येकाने एका सुरात बोललं पाहिजे, प्रत्येकाने एकाच पद्धतीने बोललं पाहिजे. तुम्ही याच भाषेत बोललं पाहिजे. नथिंग डुईंग. या देशामध्ये वेगवेगळे आवाज आहेत, शेकडो आवाज आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे. मी मध्यंतरी एका शाळेच्या गॅदरिंगला गेलो. तिथे भारत माता, ते भारत माता असते ना, ती आली पांढरी शुभ्र साडी, केस मोकळे सोडलेले, गोरे गोरे पान. मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं की हे चांगलं केलं तुम्ही, पण एक लक्षात घ्या की भारत माता गोरीच असली पाहिजे असं काही नाही, ती काळी पण असू शकते. भारत मातेचे केस असे लांबसडक असले असं काही नाही, ते कुरळे पण असू शकतात. आणि भारत माता तिने साडीच नेसली पाहिजे असं काही नाही, ती बुरख्यामध्ये पण येऊ शकते. या प्रत्येक भारत मातेचा आणि प्रत्येक भारताचा आपल्याला आदर असला पाहिजे, कारण हे वैविध्य आहे, हा भारत आहे, हे वेगळेपण आहे. हे वेगळेपण लक्षात घेतलं पाहिजे, हे वेगळेपण सेलिब्रेट करायचा प्रयत्न केला पाहिजे. यांनी सगळं संपून टाकायचं. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी महाराजांविषयी मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे, पण माझा मुद्दा असा की काय काय बदलाल तुम्ही. शहर हे नाव बदलाल, पण शहर हा शब्दच फारशी आहे, त्याचं काय करा. पेशवे हा शब्द फारशी आहे, त्याचं काय करा. फडणवीस हा शब्द फारशी आहे, त्याचं काय करा. अरे क्या क्या बदलोगे. अमीर साईड गेल्यावर हळहळणारे सगळ्या धर्माचे लोक असतात. अमीर साईड जेव्हा बोलत होता तो सगळा काळ लोकांनी कानामध्ये जपून ठेवलेला आहे. शास्त्रीय संगीतामध्ये तर खान साहेब आणि गुलाम अली किती लोकांची नावं घ्यावी. हा सगळा माझा भारत आहे, हा सगळा भारत समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं हा प्रयत्न जो चाललाय ना, मी मगाशी उल्लेख केला पाकिस्तानचा, मला चिंता अशी वाटते की या लोकांना भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे आणि त्या प्रयत्नांपासून आपण सावध राहायला पाहिजे. पाकिस्तान झाला याचं कारण तो धर्माच्या पायावर उभा आहे. भारत भारत म्हणून झेपावला कारण त्याने बहुविधता, सांस्कृतिक बहुविधता आपली मानली. सगळे धर्म, सगळ्या पंथ, सगळ्या उपासना पद्धती, सगळ्या जाती, सगळं. आणि सुरुवातीपासून या लोकांचं होतं. महात्मा गांधींना जेव्हा विचारलं की तुम्ही कायम भगवद्गीता जवळ ठेवता, तुम्ही भगवद्गीतेला आई मांडता, तुम्हाला असं वाटत नाही का की भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ केलं पाहिजे. गांधीजी म्हणाले अल्प भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ केलंच पाहिजे. आणि लगेच पुढे म्हणाले पण मग तोच दर्जा कुराणाला आणि बायबलला पण दिला पाहिजे.
हे जे वेगळेपण होतं, मला असं वाटतं की हे लक्षात घेतलं पाहिजे की जी भारताची कल्पना आहे, ही भारताची कल्पना आणि भारताची कल्पना मांडत या सगळ्या लोकांनी, गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद सोबत होते. मौलाना आझाद तर मौलाना होते, पण ज्या प्रकारची भूमिका घेत मौलाना आझाद उभे राहिले, मला असं वाटतं की ही भूमिका लक्षात घेत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि अशा वेळी सर्वसामान्य माणसांशी डायलॉग करत, सर्वसामान्य माणसांशी बोलत त्याला हे सांगावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्या पिढ्यांशी बोलावं लागणार आहे. अ बिलियन कलर स्टोरी नावाचा सिनेमा, बऱ्याच कादंबऱ्यांचा पण उल्लेख केलेला आहे, म्हणून एका सिनेमाचा उल्लेख करतो. बिलियन कलर स्टोरी, ज्यांना शक्य त्यांनी बघावा तो सिनेमा. पार्वती आणि इम्रान नावाचं जोडपं आहे, आंतरधर्मीय लग्न केलेलं. पार्वती ही अर्थातच पार्वती हिंदू, इम्रान आणि त्यांचा मुलगा जो आहे तो आहे हरी अजीज. तो पूर्ण सिनेमा पुढे जातो, त्यामध्ये बराच मी पुढे सगळा प्रसंग सांगत नाही, पण रक्तपात होतो, सगळ्या गोष्टी होतात. आणि तेव्हा ते हरीला मारलं जातं, हरी मारला जातो. इम्रानला विचारलं जातं की हरी मारला गेला कारण तो हरी अजीज आहे म्हणून मारला गेला. तुम्हाला असं वाटत नाही की तू पण सुडानं पेटलं पाहिजे? एक लक्षात घ्या, तो असं म्हणतो माझा पोरगा गेला हे खरं आहे, तो मुस्लिम असल्यामुळे गेला, पण मी जर सुडानं पेटलो तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय होता? त्यांच्याकडे विखार असेल आणि सूड असेल, माझ्याकडे प्रेम आहे. आणि तो म्हणतो या देशाची स्टोरी बिलियन कलर स्टोरी आहे. इथे एवढे रंग आहेत, एवढे रंग आहेत. नंदकुमार मोरे सर मध्ये मी इंग्लंडला गेलो होतो. खरं म्हणजे आता आपल्याकडे परदेश सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे, पण मी पण काही काही देशांना जात असतो. ते इंग्लंडला गेलो होतो. इंग्लंडमध्ये सगळ्या युरोपियन लोकांचं एक सेशन होतं, सगळे गोरे. आणि आवडे साहेब सगळे सारखेच गोरे हो, म्हणजे व्हरायटीच नाहीये. आपल्याकडे बघा, प्रत्येकाच्या रंग बघा चेहऱ्याचे एक तरी सेम डिट्टो आहे, प्रत्येकाचा रंग वेगळा. काळ्यामध्ये पण काळी गंमत आहे आणि आपल्या गोऱ्यामध्ये पण गोऱ्यांची गंमत. हे जे वैविध्य आहे ना भारताचं, मला असं वाटतं की हे वैविध्य सांभाळणं आणि हे वैविध्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं की ही गंमत आहे भारताची, हे काही प्रॉब्लेम नाहीये. आणि एकदा काय होतं, सगळ्या वैविध्याला एका पातळीवर आणलं पाहिजे. एकात्मता म्हणजे एक रेषीय असणं, सगळ्यांनी एक साची असणं असं नाही. आम्ही गोरे असू, काळे असू, हिंदू असू, मुस्लिम असू, शीख असू, ख्रिश्चन असू, पारशी सगळे असू, पण येस भारत म्हणून आम्ही सोबत आहोत, हा मुद्दा वेगळा. पण सगळ्यांनी एक सारखं झालं पाहिजे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा संदेश तुम्हाला द्यायचा असेल तर सगळ्या माध्यमातून द्यावा लागेल. आणि सगळी माध्यमं तेवढीच महत्वाची असतात. सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे, मला माहिती आहे की अनिल फिल्म्स पण करतो. आणि मला असं वाटतं की नव्या पिढीपर्यंत सगळ्या माध्यमांमधून पोहोचणं आवश्यक आहे. आता मुलं पुस्तकं वाचत नाहीत, खूप कमी झालंय वाचणं, ठीक आहे, पण त्यांना त्यांची माध्यम आहेत. ते रील्स बनवतील, ते आणखी काय करतील. आणि सगळ्यात अवघड गोष्ट काय झाली माहिती आहे, आता अलीकडच्या कालावधीमध्ये हे आव्हान वाढलंय. यासाठी सोशल मीडियामुळे आता विखार आणि अफवा पसरवणं इतकं सोपं झालेलं आहे की नंतर त्या पुसून टाकणं पण कठीण झालं. अचानक पण एखादा मेसेज येतो, तो एवढा व्हायरल होतो की तो तुम्ही काही करेपर्यंत सगळा गोंधळ आणि सगळं काय व्हायचं ते होऊन गेलेलं असतं. अशा कालखंडामध्ये हे तुमच्या मुलामुलींपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. आणि सगळ्या माध्यमातून. आमच्या नागराज मंजुळेची कविता मी नेहमी सांगत असतो. नागराजची कविता फार छान आहे. माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला, माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला, कशालाही मी उपसतच राहिलो असतो कोलाहल मनात. कोलाहल उपसण्यासाठी वेगवेगळी माध्यम आपल्यासोबत आहे, पण या सगळ्या माध्यमांचा उपयोग करत आपल्याला बोलावं लागणार आहे. आमच्या चंद्रकुमार नलग्यांनी तर सिनेमे केलेले आहेत. किती सिनेमे केले? सिनेमे किती केले? 6 सिनेमे केले. त्यातल्या एकाही सिनेमाचं त्यांना मानधन मिळालं नाही, हा मुद्दा वेगळा. त्यांना असं वाटलं की मानधन न लगे मजला, असं हे म्हणतात की नाही. पण सगळ्या माध्यमातून आपल्याला लोकांशी बोलावं लागेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला जो मुख्य मुद्दा आहे, आपला जो मुख्य सूर आहे, तो आपल्याला मांडत राहावं लागेल, तो आपल्याला कायम सांगत राहावं लागेल. इथे यशवंतराव चव्हाणांचं पण पुस्तक आहे, त्या निमित्तानं एक मुद्दा फक्त सहजपणे सांगतो, जो मागे पण एकदा मी सांगितला होता, पण आज मला ते सांगणं फार महत्वाचं वाटतं. सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला एकच माध्यम आहे, ते म्हणजे गांधींच्या माध्यमातून पोहोचावं. एक लक्षात घ्या, महात्मा गांधींची आपल्या लक्षात नाही. महात्मा गांधींनी परंपरेचा अवकाश लक्षात घेतला, म्हणून गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता.
परिवर्तनवाद्यांनी राम सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला. महात्मा गांधींच्या गोठ्यामध्ये गाय होती, ती आपण सोडली म्हणून ती हिंसक झाली आणि मग अख्खा गाय पट्टा तयार. परंपरेची स्पेस सुद्धा आपण आपल्या सोबत ठेवावी लागते. ती स्पेस आपण विसरलो. मी तुम्हाला सहज प्रसंग सांगतो. यशवंतराव चव्हाणांचं, तुम्ही हे खूप चांगले केले. यशवंतराव चव्हाणांचे विचार आत्ता लक्षात घेणं तर फारच महत्वाचे आहे. आजच्या कालखंडामध्ये यशवंतराव चव्हाण आठवणं, या सगळ्या थोरांची ओळख खरंच झाली पाहिजे. आपल्याला थोरांची ओळख नावाचं पुस्तक होतं. आता ते पुस्तक नाहीये, पण टीव्ही सुरू केला की चोरांची ओळख होते. आणि हे चोर असे आहेत, पूर्वी चोर पाकिट वगैरे पळवायचे, हे चोर पक्ष पळवतात. आवडे साहेबांना किती पटलं बघा. नुसतं पक्ष पळवत नाहीत, बाप पळवतात. माझ्या एका पुस्तकाचं शीर्षक आहे, बाप पळवणारी टोळी आलेली आहे. आणि हा बाप फक्त आत्ताचा नाहीये, म्हणजे आता उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे यांच्याबद्दल नाही, त्यांच्यात तर बाप पळवण्याचा प्रयत्न झालाच आहे, पण त्याही पूर्वी बुद्ध पळवण्याचा प्रयत्न केला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत तुमचा माझा, तो पळवण्याचा प्रयत्न केला. आणि आपली पण चूक आहे. मुद्दाम परिवर्तनवाद्यांना मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. पहिली शिवाजी जयंती साजरी केली कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवाजीचं पहिलं चरित्र, शिवाजीचा पवाडा लिहिला कोणी? महात्मा फुल्यांनी. हे सगळं त्यांनी केलं. तर आपली चूक अशी की आपण हे सगळं विसरलो आणि आपण गप्प बसल्यामुळे तुमचेच आयकॉन त्यांनी हायलाइट. शिवाजी महाराज होते महात्मा फुलांसोबत, शिवाजी महाराज होते शाहू महाराजांसोबत, शिवाजी महाराज होते आंबेडकरांसोबत. म्हणजे नेहमी सांगतो की महाडला 14 चाळीचा सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहाची मुख्य घोषणा जय शिवाजी जय भवानी होती. एवढंच नाही, महाडच्या सत्याग्रहामध्ये जे भाषण आहे बाबासाहेबांचं, बाबासाहेब असं म्हणतात की हा संघर्ष, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण मी हा सत्याग्रह इथंच करतोय कारण हे रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मुद्दाम सांगतो आज, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, हे एके ठिकाणी सांगितलं पण आहे, जेव्हा बाबासाहेबांना सत्याग्रह करायचा होता, तो सत्याग्रहासाठी जागा द्यायला कोणीच तयार नव्हतं. आमचे बापू बसलेले पुढे बघा, बापू हात करा, हात वर करा, वा. माझ्या प्रत्येक भाषणाला कोल्हापुरात ते असतात, सोबत असतात, पन्हाळ्यावर राहतात. तर जेव्हा त्यांना जागा द्यायला कोणी तयार नव्हतं, ब्राह्मणांनी मारहाण केली, सत्याग्रहाची जागा मिळणार नाही, कुणब्यांनी मारहाण केली, गुरुवांनी मारहाण केली, कोणीच द्यायला तयार नाही. तेव्हा कोण पुढे आलं? फत्ते खान. ही परंपरा लक्षात घे, आजची नाहीये. ज्याप्रमाणे आमच्या महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंसोबत फातिमा पुढे आले, त्याप्रमाणे इकडे फत्ते खान पुढे आला. ही पण परंपरा लक्षात घेतली पाहिजे. फत्ते खान पुढे आला आणि फत्ते खान पुढे आला, म्हटलं ही जागा मी तुम्हाला दिली सत्याग्रहासाठी. त्याला दमदाटी केली. तो म्हटला नाही, अजिबात नाही, मी सांगितलं, मी शब्द दिलेला आहे. फत्ते खानानं जागा दिली म्हणून बाबासाहेबांचा सत्याग्रह यशस्वी झाला. पिंपरी चिंचवडच्या एका सभेमध्ये मी हा प्रसंग सांगत होतो आणि पिंपरी चिंचवड मधलं माझं ते व्याख्यान खूपच व्हायरल झालं. ते ठिकठिकाणी लोकांनी ऐकलं. तिथे मी हा प्रसंग पहिल्यांदा सांगितला. त्यानंतर मला एक फोन आला आणि संजय आवटे, मी महाडमधून बोलतोय, तुम्ही ज्या फत्ते खानांचा उल्लेख केला त्यांचा मी नातू बोलतोय. ही परंपरा आहे बाप्पा. ही परंपरा आपण आकस्मिकपणे सोडून दिली. आणि म्हणून मला असं वाटतं, एक लक्षात घ्या, जाणीवपूर्वक असा प्रयत्न आहे की अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं की मुस्लिमांना असुरक्षित वाटलं पाहिजे किंवा मुस्लिमांनी आक्रमक झालं पाहिजे आणि मुस्लिमांनी त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलं पाहिजे, असा प्रयत्न सुरू आहे. आणि मग अचानकपणे मी बघितलं, मी मगाशी इम्तियाज जलीलचा उल्लेख केला, असे काही लोक आहेत की जे काल परवापर्यंत नॉर्मल होते ते अचानकपणे दाढी टोपी वगैरे अवतारात फिरायला लागले. परवापर्यंत तो जीन्स टी शर्ट वगैरे छान होता, असं काय झालं तुझं? काल परवापर्यंत ती बाई मस्त जीन्स टी शर्ट वगैरे मध्ये फिरत होती, अचानक मूर्खात आली, असं काय झालं? या रिॲक्शन सुरू होतं. हे दोन्ही आपण टाळलं पाहिजे. काही झालं आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. मी कोण आहे म्हणता नाही, सरांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे. आमिर खानची बायको जेव्हा म्हटली किंवा आमिर खान म्हटलं की मला असुरक्षित वाटतं देशामध्ये, त्यांना असुरक्षित का वाटतं हे न विचारता ट्रोलिंग करायला सुरुवात झाली. दूर कशाने उल्लेख केला, मगाशी बराक ओबामांचा पुन्हा उल्लेख करतो. बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा फरीद झकारिया, म्हणजे रफिक झकारियांचा मुलगा फरीद झकारिया,
जो भारतीय आहे, औरंगाबादचा रफिक झकारियांचा मुलगा, आणि तो अमेरिकेचा फार मोठा पत्रकार आहे, अमेरिकन नागरिकच आहे. रफिक झकारियाचा मुलगा फरीद झकारिया. फरीद झकारियानं एक लेख लिहिला. त्या लेखात त्यानं असं लिहिलं की बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे मला काय वाटतं. आणि शेवटी लिहिलं, खरं सांगू का बरं, हा जॉर्ज बुश सरकारमध्ये जॉर्ज बुशच्या फार जवळचा माणूस बरं का. ही वॉज ऍडवायझर टू जॉर्ज बुश ज्युनियर. पण त्यानं लिहिलं की अगोदरचे अध्यक्ष काही वाईट होते असं नाही, पण बराक ओबामा अध्यक्ष झाल्यानंतर मला असं वाटलं की माझा मुलगा ओमर सुद्धा अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. हे जे वाटणं आहे की अरे म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे याचा अर्थ त्याने कंसात असं लिहिलं होतं की याचा अर्थ मला सगळं मिळालं, पण ही भीती होतीच की माझ्या मुलाला अध्यक्ष नाही होता येणार अमेरिकेचा. ती असते. मी फरीद झकारियाची मुलाखत घेतली. मी त्यांना विचारलं की तुम्ही भारतात महाराष्ट्रात का नाही आहात. ते मला गमतीने एवढंच म्हणाले, समजा मी महाराष्ट्रामध्ये मराठीत पत्रकार असतो तर मला तुम्ही संपादक केलंच. फरीद झकारियाला अमेरिकेनं संपादक केलं, पण फरीद झकारियाला महाराष्ट्रानं संपादक केलं असतं. मुख्य प्रवाहातल्या दैनिकांनी, ज्याला मुख्य प्रवाह मी आता मानत नाही, सगळेच प्रवाह मुख्यच आहेत, पण ज्याला मुख्य प्रवाह म्हटलं जातं, मुख्य प्रवाहातल्या दैनिकांनी, मुख्य प्रवाहातल्या वाहिन्यांनी फरीद झकारिया या नावाला संपादक केलं असतं. याचा अर्थ आज अशा संपादक पदावर लोक आमचे गेले नाहीत असं नाही. इब्राहिम अफगाण सारखा आमचा मित्र आहे, पण हे सोपं नाही. माझं म्हणणं असं की हा सगळा संघर्ष लक्षात घेतला पाहिजे, आणि म्हणून हा संघर्ष लक्षात घेत मी मगाशी उल्लेख केला यशवंतराव चव्हाणांचं. तुम्ही फार छान काम केलंय. यशवंतराव चव्हाणांचे विचारधन या सगळ्या चोरांच्या कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचणं हे खूपच महत्वाचं आहे की काय प्रकारची माणसं होती. यशवंतराव चव्हाणांसारखा बुलंद माणूस नेहरूंसोबत उभा असणारा, ज्या शैलीमध्ये राजकारण केलं, ज्या शैलीमध्ये समाजकारण केलं. आणि एक लक्षात घ्या की राजकारण म्हणजे केवळ राजकारण नसतं, राजकारण म्हणजे भाषा असते, राजकारण म्हणजे शिक्षण असतं, राजकारण म्हणजे बाकी संगीत असतं, सांस्कृतिक गोष्टी असतात. हे तेवढंच महत्वाचं. याचं भान आहे कुठे आता लोकांना. मी आता मोरेसर समजा गेले आणि बोलू लागले एखाद्या नेत्याशी की जरा मराठी कादंबऱ्यांच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे, चर्चा करू शकतील. मध्यंतरी एक नेता, नाव सांगत नाही, राष्ट्रीय स्तरावरचा एक नेता, त्यानं सांगितलं आम्हाला की मला जरा काही पत्रकारांना भेटायचं. बोला ठीक आहे. मी गेलो और मला म्हणाले, आम्हा सगळ्यांना म्हणाले, मैं कुछ पॉलिटिकल नहीं बोलना चाहता, हम अपॉलिटिकल बात करेंगे. म्हटलं हरकत नाही. तर त्यांना म्हटलं सर एक नुकतंच हे नवं पुस्तक आलेलं आहे, तुम्ही वाचलंय? मैं किताबें नहीं पढ़ता. नुकतंच हा सिनेमा आलेला आहे, तो तुम्ही बघितला का? मैं सिनेमा नहीं देखता. म्हणजे सर तो आपसे बात करे तो क्या करे. अशा प्रकारचे राजकारणी आलेले असताना यशवंतराव चव्हाणांसारखा बुलंद राजकारणी, हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आपण त्याच निमित्ताने सहजपणे मुद्दाम सांगून ठेवतो. आपली सगळ्यात मोठी चूक काय झाली माहितीये, आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे. एक राजकीय नेता मला असं म्हणाला, हा थोडा वेगळा विषय यशवंतरावांच्या निमित्तानं पण मुद्दाम सांगितलं पाहिजे. एक राजकीय नेता मला असं म्हणाला, म्हणजे तुम्हाला आमच्याबद्दल फार त्रास होतो, पण आमचा प्रॉब्लेम लक्षात आला का तुमच्या. म्हणजे काय, आम्हाला मोरेपर्यंत राजकारण करावं लागतं. नाही केलं तर लोकच म्हणतात की आता ते काहीच करत नाही. अमेरिकेमध्ये बराक ओबामा अध्यक्ष 8 वर्ष होते, आता ते प्राध्यापक म्हणून शिकवतात. हेनरी किसिंजर परराष्ट्र मंत्री होते, 100व्या वर्षी वारले. हेनरी किसिंजर परराष्ट्र मंत्री म्हणून निवृत्त झाले आणि एका विद्यापीठामध्ये डीन म्हणून जॉईन झाले. आपल्याकडे मात्र वय 75 आहे, 77 आहे, त्याला कळत नाही काय चाललंय जगात, पण तो राजकारण करत असतो. तो करतो त्याची मूल. आणि पुन्हा पुढचा मुद्दा म्हणजे त्याची मुलं वेळ राजकारणात आली पाहिजेत. आणि ही पुन्हा शक्ती आपलीच असते बरं का. लोकच म्हणतात त्यांना जमलं नाही मुलांना राजकारणात आणायला. काय संबंध. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बराक ओबामांच्या 2 मुली आहेत. त्या दोन्ही मुली कॉर्पोरेट फर्ममध्ये नोकरी करतात. जॉर्ज बुशच्या दोन्ही मुली ह्या कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करतात. मध्यंतरी जॉर्ज बुशच्या ह्या मुली दारू पिऊन चुकून गाडी चालवली तर अटक झाली. ऋषी सुनक न बेल लावला नाही, त्याच्याविरुद्ध खटला दाखल झाला. आपला प्रॉब्लेम काय झाला माहितीये, हे मुद्दाम सांगतो. हे जे घडलंय ना सगळं, आता जे घडतंय सगळं, झाडी डोंगर आणि हाटी, हे सगळं जे काही घडलेलं आहे, की त्यानंतरचा जो काही प्रयोग आहे, तो सगळा जो काही प्रयोग झालेला आहे, काका विरुद्ध पुतण्या वगैरे सगळा प्रयोग झालेला आहे, या प्रयोगामध्ये सगळ्यात चूक आपली आहे, कारण आपण या लोकांना आपला मालक करून टाकलेला आहे. हे नोकर आहेत आपले. यशवंतराव चव्हाणांकडे हे भान होतं. न्यूझीलंडची पंतप्रधान
हॉटेलमध्ये जाते कोरोनाच्या कालावधीमध्ये आणि हॉटेलचा मॅनेजर म्हणतो की मॅडम जागा नाहीये, तुम्ही जरा अगोदर बुकिंग केलं असतं बरं झालं असतं. न्यूझीलंडची पंतप्रधान ती म्हणते सॉरी आणि ट्विटरवर ट्विट करते की मी चुकून अगोदर बुकिंग न करता गेले, त्यामुळे माझी चूक झाली, तर बुकिंग करून जायला पाहिजे होतं. आपल्याकडे पंतप्रधान सोडा, आता नगरसेवक आला तरी, आता नगरसेवक असतो हे तुमच्या लक्षात आहे का? मध्यंतरी पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन होता. आम्ही माझे महापौरांना सगळ्या माझ्या केबिनमध्ये बोलावलं होतं गप्पा मारायला. तेव्हा आपले आत्ताचे जे महापौर आहेत जे होते, मी त्यांना म्हटलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तुम्ही नाही आधी लोकांना कळलं पण नाही. किती वर्ष झाली तुमची निवडणूक होऊन? 2 वर्ष. औरंगाबाद आणि कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची निवडणूक होऊन 6 वर्ष झाली. एक लक्षात घ्या, हा स्थानिक स्तरावरचा जाणीवपूर्वक प्रयोग आहे की निवडणुकांशिवाय बरं चालतं, निवडणुकांची गरजच काय या टप्प्याकडे आपल्याला जायचं. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण असणं फार महत्वाचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधी का महत्वाचं आहे, एक फक्त उदाहरण सांगतो, बराच वेळ बोलतो मी. यशवंतराव चव्हाण यांचं कृष्णा काठ नावाचं आत्मचरित्र आहे. काय बघा तेव्हाचे लोक पुस्तकं लिहायचे, आत्मचरित्र लिहायचे, काय म्हणजे पंडित नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया एवढं मोठं पुस्तक आहे, ग्रंथराज आहे. तो वाचणं तुम्हाला किती शक्य मला माहिती नाही, पण चालला तरी असं वाटेल की हा आपण समृद्ध झाला, इतकं मोठं. तो लिहिला कुठे? नगरच्या तुरुंगात. संदर्भाचा कागद हातामध्ये नाही. नेहरूंनी बहुतेक सगळे ग्रंथ हे तुरुंगात दिले. त्याच्याप्रमाणे मोरे सर आले की आम्ही विचारतो सर मग नंदकुमार सर काय नवीन पुस्तक? तर नेहरूंना पण लोक विचारायचे काय नवीन पुस्तक? नेहरू म्हणायचे खूप दिवस तुरुंगात गेलो नाही, त्यामुळे नवीन पुस्तक नाही. पंडित नेहरू 11 वर्ष तुरुंगात होते. हे पॅरिसवरून त्यांचे कपडे यायचे वगैरे, या लोकांना मुद्दाम सांगितलं पाहिजे. 11 वर्ष तुरुंगात होते. यशवंतराव चव्हाणांचं कृष्णा काठ नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे, यशवंतराव चव्हाण शालेय वयामध्ये असतात, लहान असतात, आणि शालेय वयामध्ये असताना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतात. आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये एका सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकवतात. तिरंगा फडकवतात. हे लक्षात घ्या की तिरंग्यामध्ये पण हिरवा रंग आहे. हिरव्या रंगाचा जो काही त्रास आहे, आमची हिना कोसर खान नावाची लेखिका आहे, तर लोकसत्तेमध्ये कॉलम लिहिला, तर तिचा ईमेल आयडी greenhina@gmail.com असा आहे, कारण तिला निसर्ग प्रिय आहे. ग्रीन हिना. तिला लोकांनी ट्रोल केलं, तुझा जीमेल आयडी ग्रीन हिनाच का? तू अजूनही रंग सोडते ना, रंगाचा काय संबंध? मला हिरवाई आवडते म्हणून तर ग्रीनचा काही संबंध नाही. एनिवे, तिरंगा भडकवला. तिरंगा भडकवल्यानंतर त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर यशवंतरावांच्या आईपर्यंत ही वार्ता पोहोचली, पोरांना अटक झाली. आता अटक झाली म्हणजे आता शिक्षण थांबलं. दुसरी चिंता अशी होती की यांचा थोरला भाऊ हा ब्रिटिश सरकारचा नोकर होता, त्याच्यामुळे आता त्याची नोकरी गेली. पण यशवंतरावांचे वडील अगोदरच गेलेले, मग आता पूर्ण घरच उद्ध्वस्त झालं. म्हणून ती बाई रडायला. त्यांना कोणतं सांगितलं बाई रडू नका, तो जो आपला अधिकारी आहे तो बराच प्रेमळ आहे, दयाळू आहे, तुम्ही जा त्याच्याकडे, त्याला सांगा की माझ्या पोराची चूक झाली तर माफ करेल. ठीक, ते माफ करायचे म्हणून तर ते आले, मग माफी मागायची म्हणून आल्या. आल्या म्हटलं जरा मी अगोदर यशवंतला भेटते. यशवंतकडे गेले. यशवंत आपला पोलीस कोठडीमध्ये. यशवंतला भेट सांगितले, यशवंतला भेटायच का तू? कशाला नको ते उद्योग करतोस? या वयामध्ये आईला त्रास. मी काय नाही केलेलं, गांधीजींनी सांगितलं म्हणून केलं. ती मात्र म्हटली गांधीजींनी सांगितलं मग काय चूक केलं? तू देवाचं काम केलं. यशवंतराव म्हणतात जी माझी अराजकीय निरक्षर माऊली जी त्या अधिकाऱ्याची माफी मागायला आलेली होती, ती उलट पक्ष अधिकाऱ्याच्या समोर गेली आणि अधिकाऱ्याला म्हटली काय चूक केली माझ्या पोरानं? गांधींचं काम केलं म्हणजे देवाचं काम केलं. यशवंतराव पुढे असं म्हणतात, तो विचार तुम्ही सगळे विचार मांडलेत म्हणून हा मुद्दा सांगतो. यशवंतराव पुढे असं म्हणतात, आपल्या सगळ्या चळवळींनी हा विचार केला पाहिजे की माझ्या आईसारख्या निरक्षर बायकांपर्यंत तुमचा राजकीय विचार पोहोचवता आला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे गांधींनी केले ते सर्वसामान्य माणसांपर्यंत हा विचार पोहोचवणं, हा विचार जो काही अकॅडमिशियन्स मांडतात तो विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं हे आव्हान आपल्या समोर आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे
हे आपण निश्चितपणे करू. मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे गावागावाचे संदर्भ बदलत चाललेले आहेत. बुलढाण्याजवळ आमच्या एका मित्रानं परवा सांगितलं की त्याच्या एका छोट्या गावामध्ये वीटभट्टी, ती वीटभट्टी एका मुस्लिम माणसानं सुरू केलेली. सगळे कामगार मुस्लिम आणि जमीन दिली होती का तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना. वर्षानुवर्ष ती शेतकरी जमीन होती, तो वीटभट्टी चालवायचा, कामगार सगळं होतं. हे प्रकरण वाढलं आणि त्या म्हाताऱ्यानं, त्या शेतकऱ्यानं त्या वीटभट्टीवाला मुस्लिमाला हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर या लोकांनी फलक लावला त्याचा, मुस्लिमांना हाकलणारा हा सुयोद्धा. ज्या छोट्या गावामध्ये सगळेजण गुण्यागोविंदाने नांदत होते तिथे ही पात्रता कधीपासून झाली. मला एकच सांगायचंय की मंडळी जे पेरतायत ना ते फार भयंकर आहे, ते फार विषारी आहे. आणि जे पेरतायत त्याला तेच उगवणार आहे. आणि हे उगवू नये अशी इच्छा असेल तर आता आपण जे करतो आहोत या प्रकारचं पेरण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. हे पेरण्याचं काम तुम्हाला करत राहणं आवश्यक आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण शेतकरी आहोत, आपल्याला हे माहित आहे की आपण जे पेरतो ते उगवतो. हे पेरण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की माती खूप चांगली आहे, थोडी मशागत करावी लागेल, पण पेरणं मात्र आपण सोडायचं नाही, पेरणं आपण थांबवायचं नाही. भारताची कल्पना ही कुठल्याही कल्पनेपेक्षा फार मोठी आहे. आणि म्हणून आज मला खूप छान वाटलं. खरं म्हणजे या पुस्तक प्रकाशनानं मला अत्यंत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजे खान शाने दिवान हे जे काही नाव मला फारच भारी वाटलं. नाव फार सुंदर आहे. तुम्ही ज्या प्रकारचं काम केलेलं आहे या प्रकारचं काम आणखी सगळ्यांनी करत राहायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण बोलत राहायला पाहिजे आणि केवळ बोलत नाही, त्या अनुषंगाने कृती पण केली पाहिजे. नरेंद्र दाभोलकर असं म्हणाले की सगळ्यात पहिल्यांदा विचार केला पाहिजे, नंतर त्याचा उच्चार केला पाहिजे आणि मग आचार केला पाहिजे. त्यामुळे विचार केलेला आहे, उच्चार पण झालेला आहे आणि आता आचाराच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. कारण कुठलाही विचार हा शेवटी अपूर्ण असतो. जोपर्यंत त्याला कृतीची जोड लाभत नाही तोपर्यंत तो पूर्ण होत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विश व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे अगेन. अशा प्रकारचा एक छान लेखक आम्हाला हवा आहे. आणि मी सुरुवातीलाच त्यांना असं म्हटलं की आता इथून पुढे तुमचे काही महत्वाचे कार्यक्रम पुण्यात होतील अशी ग्वाही मी नक्की देतो. आणि पुण्यापर्यंत आम्हाला असा माणूस मिळाला पाहिजे आणि या पद्धतीने विचार करणारा, या प्रकारची मांडणी, त्यांचे प्रास्ताविक मी ऐकत होतो, त्या प्रकारची मांडणी करणारा, या प्रकारे या सगळ्या गोष्टीकडे बघणारा, म्हणजे तिथे असूनही त्रयस्थपणे बघणारा आणि तरीही भारतीय म्हणून एकूण मानसिकता असणारा, हे सगळं फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा माणूस असणं फार महत्वाचं आहे. समारोप करताना माझी आवडती सुरेश भटांची गझल, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस अनुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. मी शेवटी म्हणतो, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे पाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आपली सगळ्यात मोठी अडचण काय माहिती, आपण दांभिक असतो, आपण बोलतो खूप इथे, खाली गेल्यानंतर मात्र शेवटी घरामध्ये वेगळं असतं. एखाद्या हिंदूला असं वाटलं की एखादी मुस्लिम मुलगा किंवा मुलीच्या प्रेमात कुणीतरी आपल्या घरात पडलेला आहे, तेव्हा मात्र मग तो एकदम असं कसं काय, आणि मग त्याला लव जिहाद वगैरे सुरू होतो. लवला जिहाद मांडणारी मंडळी असतील तर काय होणार. म्हणून जो विचार आपण मांडतोय, मगाशी म्हटल्याप्रमाणे उच्चार केला पाहिजे आणि आचार पण करता आला पाहिजे. म्हणून कवी म्हणतो, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि शेवटी जे म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. पण हा दिवस आपोआप येणार नाही, त्यासाठी 2 पावलं आपल्याला पण पुढे जावं लागेल. मला असं वाटतं शाने दिवाण सरांनी हा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यासोबत आम्ही पण आहोत, एवढं सांगण्यासाठी आज इथं आलो. जय हिंद.